सुनबाई, ए सुनबाई, काय आहे कोण आडले सारखं सारखं? सुनबाई, मला आंघोळीला पाणी टाक. मी 4-5 दिवस झाले आंघोळच नाही केली. तुम्हाला आंघोळ घालायला माझ्याकडे टाइम नाही ना. आता सांगू घालते ते 4 दिवस झालं. आणखी 2 दिवस थांबा, रविवारी येईन मग आंघोळ घालते. आता कोण आला असून? अरे भैया, तुम्ही सांगितलं नाही तुम्ही येणार आहेत म्हणून? वहिनी, याच्यामुळे की मी तुम्हाला सरप्राईज देणार होतो. अरे भैया, मग तुमचे भैया आले असेल तुम्हाला घ्यायला. वहिनी, आई कुठे? आई दिसत नाही. ते आईची तब्येत बरोबर नाही ना, त्यामुळे ते आराम करतात. आणि काय झालं आईला? त्या नाही का बाहेर पाठीमाग झोपलेल्या आहेत हवाला. कल्पना, कोण आहे ते? अहो जर हवं बोला, तुमच्या भैया आईला भेटायला. मग कल्पना, आता कसं करायचं? बरं तू एक काम कर, तू ते सगळं बघून घे, मी जातो आता. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेतात, मी आहे ना, तुम्ही जा. आई, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? काय नाही पोरा, थोडी तब्येत खराब आहे. भैया तुम्ही आईपाशी बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. बरं आई, येतो मग मी आता. पोरा, अजून थोडा वेळ थांबला असता तर. आई, मला कंपनीतले साहेब लोक सुट्टी देत नाही, पण मी परत येईन ना. पण पोरा, तू लवकर येशील ना? तुमच्या पोरला काही तुम्ही सांगितलं तर नाही ना? नाही सुनबाई, मी काही नाही सांगितलं. अरे, बॅग इसून राहिली. जर म्हातारे तो जर काही सांगितलं ना, तो जेवण पाणी सगळं बंद करीन आणि या घरातून काढून देईन. वहिनी, मला पहिल्यापासून माहित होतं या घरात आईसोबत काही ना काहीतरी होत असन. अरे, ती माझी बॅग विसरली होती म्हणून मी ती घ्यायला आलतो. पण इथं तर दुसरंच काहीतरी व्हायला लागलं. तुम्ही माझ्या आईला असं केलं, ती एका भाकरीसाठी सुद्धा तरसा लागली. हे घर माझ्या आईचं आहे आणि तुम्ही माझ्या आईला घरातून बाहेर काढता. घरातून निघणार तर तुम्ही, पण मी तुम्हाला कोण बोलायला लागलो. पण आता मला आईला येऊन कोर्टामध्ये भेटायचं. पण नाही भैया, आता याच्यानंतर असं कधीच नाही होणार. मला तुमचा एकही शब्द ऐकायच नाही. चला निघा माझ्या घरातून. आई,